नमस्कार. इयत्ता पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेले मराठी सुरेख हस्ताक्षर सराव पुस्तिका हे पुस्तक ललित प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेले आहे. या पुस्तकातील या ठिकाणी 7वा जो घटक आहे तो आहे परिच्छेद लेखन. परिच्छेद लेखन या परिच्छेद लेखनासाठी परिच्छेद लेखन करताना कोणकोणते आपण काळजी घेतली पाहिजे या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पुढच्या पानावर इथे एक परिच्छेद दिलेला आहे. हा परिच्छेद पाहून या ठिकाणी लिहायचा आहे. हे पहा, सुरुवातीला 1 सेंटीमीटर इथं अंतर सोडलेलं आहे. साधारणतः आपल्या हाताचं एक बोट अंदाजे एवढं अंतर सोडूनच हा इथून परिच्छेद सुरुवात केलेला आहे. तर या ठिकाणी हे असे या पानावर 3 परिच्छेद दिलेले आहेत. हे व्यवस्थित पाहून या ठिकाणी याचं लेखन करायचं आहे आणि दुरेगीच्या वहीमध्ये देखील हे परिच्छेद लिहायचे आहेत. आता हे परिच्छेद लिहित असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची पहा. हा आपला समास आहे, उभी रेषा, आणि साधारणतः ही जी पट्टी असते या पट्टीमध्ये 1 सेंटीमीटर, हे पहा 1 सेंटीमीटर एवढं अंतर समासापासून सोडून मग परिच्छेद लिहायला सुरुवात करायची आहे. आता इथं अंतर जास्त दिसतंय पण वहीमध्ये साधारणतः 1 बोट एवढं अंतर सोडून इथून सुरुवात करायची आहे आणि ही ओळ पूर्ण झाल्याच्या नंतर दुसरी ओळ जी आहे ती मात्र या समासाची जी उभी रेषा आहे याला चिटकून अशी पूर्ण लिहायची आहे. मग राहिलेल्या सर्व ओळी या ओळीला समासाला चिटकून लिहायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी आपला शेवटचा शब्द संपेल इथं पूर्णविराम व्यवस्थित देऊन मग आपला परिच्छेद हा पूर्ण झालेला आहे. मग दुसरा परिच्छेद जर असेल तर दुसरा परिच्छेद लिहित असताना बरोबर असं इथं या नवीन ओळीला इथून 1 सेंटीमीटर किंवा 1 बोट अंतर सोडून मग याच्या बरोबर खाली हा दुसरा परिच्छेद इथून सुरुवात करायचा आहे. तर परिच्छेद लिहित असताना ही काळजी सर्वांनी घ्यायची आहे, म्हणजे मग आपलं लेखन हे व्यवस्थित वाटेल. ओके, थँक्यू. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.